तुमचं नाव? माझं नाव सिंधू बापूराव बरकडे. मी आर्टोप्रेम संस्कृती टीचर आहे. माझा हा सगळा ग्रुप आहे. गेली 10 वर्ष झालं आम्ही या माऊलीमध्ये सेवा करतो. आज लोकांना सोडायलाही असतो आणि उद्यानंतर खास वैशिष्ट्य असं आहे आमच्या आर्टोप्रेमचं की आम्ही पालखी इथून गेल्यानंतर सगळेजण खराटे घमेले घेऊन टोटल पालखीची सफाई करतो. हे आमच्या श्री श्री रविशंकरांचं कार्य आहे. या सगळ्या माझ्या युवाचार्य आहेत. आम्ही सगळेजणी सावित्रीबाई फुले नायगाव या ठिकाणी आलेलो आहे. नाव काय? मी शुभांगी राजेंद्र निवासे. सावित्रीबाई फुलेंचं जे जन्मगाव आहे तिथून आम्ही साऱ्या जणी आलो आहोत. त्या सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत. खऱ्या अर्थानं सावित्रीचं जे काम होतं ते या दिंडीमध्ये येऊन त्या सेवेचं काम खूप छान प्रकारे करतात. त्याचा एक सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे आणि पूर्ण आर्टोप्रेमची टीम आम्ही आमच्या बरकडे बाईंच्या दर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतो. आपण किती वर्ष झालं हे परंपरा जपताय ह्या वारीमध्ये? वारीमध्ये साधारण 10-1 वर्ष झाली आम्ही ही सेवा करतो. बर. आणि खूप आनंदाने उत्साहाने करतो. मला म्हणावं लागत नाही अगं हे कर काम आम्ही या वारीमध्ये करतो. ज्या ठिकाणी हे दिंडी जाईल तिथून गेल्यानंतर त्या ठिकाणची जी स्वच्छता आहे ते करण्याचं काम तुम्ही करताय. तेच काम करण्याची सेवा आम्ही हाती घेतली. तोच वसा स्वच्छतेचा जो वसा आहे तोच आम्ही करतोय. कारण जे वारकरी येतात आणि त्याच्यानंतर जो काही अस्वच्छता पसरते तर प्रामुख्यानं ते स्वच्छ करण्याचं काम आमची आर्टोप्रेमची टीम ही प्रामुख्यानं करत असते. किती जणांची टीम आहे तुमची? जवळपास 250 लोक आम्ही ह्या आता आहोत. काही जण आतमध्ये माऊलींची जी दर्शन रांगे तिथे सेवा करतात. काही जण दिंडीमध्ये आहेत. काही जण आजूबाजूला जे काही त्यांना दिसेल स्वच्छतेचं काम. आता तुम्ही इथून पंढरपूरला जाणार आहेत का? आता तालुकेवाईज जिल्ह्यावाईज आमची टीम असते. सातारा तालुक्याची जी टीम आहे खंडाळा तालुक्याची ती इथं काम करते. इथून पुढे गेल्यानंतर फलटण आहे, त्यानंतर सोलापूर माळशिरस जिल्हा, तिथून आर्टोप्रेमची पंढरपूर पर्यंत आमचे सगळे आर्टोप्रेमची टीम आहे ती अशी सेवा करत राहील. आता सावित्रीबाई फुलेंनी मुली शिक्षणासाठी पहिल्यांदा दार खुलं केलं. त्याच्याविषयी तुम्ही चूल आणि मूल ह्याच्यासाठी मर्यादित न राहता तुम्ही अनेक सेवा पुरवता. तुमच्या मनाला म्हणजे असं काय त्याच्याविषयी वाटतं का? पहिलं तर सावित्रीबाई फुलेंच्या चरणावर मी नतमस्तक होते. आज एवढी मोठी चळवळ महिलांसाठी त्यांनी उभी केली आहे. खरं हे आमचं भाग्य आहे की आम्हाला समाजामध्ये आज ताठ मानेनं जगता येते. ही खरं तर त्या सावित्री माऊलीची देण आहे आणि त्यामुळे आज आम्ही ताठ मानेनं आणि उंच मानेनं इथं समाजामध्ये वावरतो आणि हे जे काही आहे ते सगळं मी श्रेय सगळ्यांच्या वतीनं सावित्रीच्या चरणी अर्पण करतो. आज आम्हाला या सातारा जिल्ह्यामधल्या लोणंद या ठिकाणी माऊलीच्या पालखींच्या दर्शनासोबत सावित्रीबाई फुलेंची कर्मभूमी, जन्मभूमी आणि ऊर्जाभूमी असणारं नायगाव या ठिकाणी तुम्ही आम्हाला भेटलेला आहेत. जेवढे मानावे तेवढे आभार तुमचे आहेत. तुम्ही लोकांना या आरोग्य सेवेतून काय संदेश द्याचा? खरं तर माऊली ही एक प्रतीक आहे चैतन्याचं. तर ही चेतना या भूमीमध्ये येऊन सगळ्यांनी ती ऊर्जा आपल्या सोबत घेऊन जावी. माऊली फक्त आळंदीमध्ये नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत आणि त्यांनी त्या काळी जी समतेची शिकवण दिली ही जर आपण खऱ्या अर्थानं आपल्या अंगी बाळगली तर प्रत्येकजण माऊली खऱ्या अर्थाने होईल. हाच एक संदेश मी सगळ्यांना देईल की फक्त मंदिरामध्ये माऊली नाहीये तर मनामध्ये आहे. आणि ती शिकवण तुम्ही घेऊन चला. ही संतांची शिकवण आहे. त्यामुळे ही जोपासली तर अख्खा महाराष्ट्र एक चेतनेची लहर उठेल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला ही घोषणा संत गाडगे बाबांनी दिली, आज त्यांची परंपरा तुम्हाला कुठं दिसली का? खरं तर तो खंत वाटतेय. फक्त महाराष्ट्र शासन काय करतं की स्वच्छता अभियान राबवतं पण हे अभियान जे आहे ते फक्त काय म्हणतो पुरस्कार मिळवण्यासाठी राबवलं जाते. खऱ्या अर्थानं ही स्वच्छतेची सुरुवात जी आहे ती प्रत्येकाने स्वतःपासून आणि घरापासून केली तरच गाडगे बाबांनी त्या काळी जे चालवलेलं होतं अभियान ते खऱ्या अर्थानं यशस्वी होईल. फक्त आपण ते घंटागाडीवर गाणं वाजवतो की स्वच्छ भारत अभियान हे फक्त कानाला ऐकायला चांगलं वाटतं पण कचरा जो काही आपण ओला आणि सुका एक प्रत्येकाच्या घरात रुजवलं गेलं पाहिजे ना की ते घंटागाडीत गाणं वाजवण्यासाठी नाहीये. मला फार वाईट वाटतं की ते गाणं ऐकते तेव्हा की ते प्लास्टिक कचरावाला आया देखो पण हे फक्त स्वच्छ भारत का इरादा ते मनात पाहिजे आणि स्वतः
काय म्हणतो आत्मसात केलं पाहिजे, ना की फक्त ऐकायला पाहिजे. आता तुम्हाला या पालखीमध्ये शासनाचे स्वच्छता विभागाचे काही विभाग आढळेल का, जसे की कर्मचारी किंवा शासनाच्या काही प्रतिमा? खऱ्या अर्थानं ते आढळलेत, पण त्याच्यानंतर ते पण कर्मचारी साफसफाई करतात, पण मोस्टली जे स्वयंसेवी संस्था आहेत त्यांचा जास्त वाटा असतो इथं साफ करण्याचा. पण एक खंत वाटते की फक्त पालखी तळ स्वच्छ नाही झाला पाहिजे, तर ज्या ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात तो परिसर पण स्वच्छ झाला पाहिजे. कारण ह्याच्यानंतर जी रोगराई वाढते, तर त्याला आळा घालायचा असेल तर पूर्ण जो परिसर आहे जिथं दिंड्या उतरतात ते स्वच्छ करण्याचं काम हे प्रत्येक नागरिकाचं आणि प्रत्येक स्वयंसेवी संस्थांचं आहे. फक्त दिखाव्यासाठी स्वच्छता नसावी. स्वच्छता ही तुम्ही करताय, चांगली गोष्ट आहे, पण स्वच्छतेतून जनजागृती करण्यासाठी तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही कशी घेताय? कसं होतं की जसं भारत माझा देश आहे तसं आरोग्य ही माझी जबाबदारी आहे. हे जर प्रत्येकानं कानमंत्र स्वतः घेतला तर मला वाटत नाही की कुणाला सांगावं लागेल, काही संदेश द्यावा लागेल. आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर माऊलीच्या पालखीमध्ये काही महिला आपल्याला भेटल्या होत्या आणि त्या महिलांचा संदेश होता आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. ज्या पद्धतीने आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे आमदार जयकुमार भाऊ गोरे यांनी सुद्धा काही दिवसापूर्वी पंढरपूरच्या अखंड असा परिसर स्वच्छतेने अगदी स्वच्छतेने घाणमुक्त केल्याचा आपल्याला मूलमंत्र दिलेला होता. आज या ठिकाणी माऊलीच्या पालखीच्या ठिकाणाहून कॅमेरामन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, लोणंद.